नमस्कार. नाशिक मध्ये आज आपण आलो आहोत प्रदेशुकन येथील दत्त मंदिरात. महाअनुभवी श्री दत्त मंदिर मौजे सुकिनी तालुका जिल्हा नाशिक अखिल मानवाला मार्गदर्शक करणारे जीवन वृत्तीचे तत्वज्ञान प्रतिपादन करून हिंसा, सत्य, संयमता व मानवता यांची शिकवण सोप्या मराठी भाषेतून महाराष्ट्रभर देत महानुभव संत संस्थापक श्री चक्रधर स्वामी शके 1200 शतक बाईचा नाथोबा ढकल व इतर भक्तांसमवेत पदभ्रमणाने नाशिकहून आडगाव मार्गे इसवी सन 1269 मध्ये येथे आले होते. आपल्या वास्तवाने ही जागा त्यांनी पवित्र केली होती. स्वामींचे एकूण 2 स्थाने व एक वसती स्थान व एक मुख्य स्थान. मंदिरातील मुख्य स्थान हे स्वामींनी मुक्काम केला व भक्तजनांना गावातील भक्तांना उपदेश केला. मुख्य स्थानाच्या पाठीमागील बागी स्थान हे स्वामी जरा वेळ बसले होते. मानवभाऊ पंत, परमेश्वर अवतार, परंपरा, श्री दत्त प्रभू, भगवान श्री कृष्ण, श्री पाणी प्रभू, श्री गोविंद प्रभू, श्री चक्रधर स्वामी पंचावतार मानित असल्याने श्री चक्रधर स्वामींचे हे प्रसिद्ध स्थान आहे. दत्त मंदिर या नावाने ओळखले जाते. इथे अंगुरक दूध होतात, मनोकामना पूर्ण होतात, मनशांती लागते. म्हणून या स्थानाला सुखदानी बाबा, सुख देणारा परमेश्वर असे मोठ्या भक्तिभावाने म्हटले जाते. संपूर्ण महाराष्ट्रातून आणि नाशिक जिल्ह्याच्या सर्व भागातून भाविकांची गर्दी होत असते. प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला या दिवशी विशेष गर्दी होते. फाल्गुन व रंगपंचमीला मोठी यात्रा भरते. रंगांची उधळण करून भक्तीचा गुलाल घेऊन भाविक तृप्त होतात असतात. तर अशा आपण कसबे सुकणी येथील मंदिरात आपण आलेलो आहोत. अत्यंत जागृत स्थान आहे. या ठिकाणी पहिल्या गावापर्यंत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत केली होती. हे बघत आहोत आपण त्या काळातील चोरी पाणी. त्याचप्रमाणे मंदिर आहे. त्या ठिकाणी रोज पहाटे 3 ते 4, त्यानंतर पहाटे 4 ते 5 व प्रातःकाळी 5 ते 5:30, दुपारी 12:30 ते 12 ते 12:30, संध्याकाळी 7 ते 8:30 व शेजारती रात्री 9:30 ते 10 या वेळेत होत असते. त्याचप्रमाणे भाविकांचे श्रद्धादान स्थान असलेल्या भगवान श्री चक्रधर स्वामी चरणांकित सुखदानी बाबा बांधणी या मंदिरासाठी औरंगाबाद येथील तोरड्या परिवाराने देखील संगमरवरी फरशा वगैरे बसण्यासाठी मदत केली होती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी आपण पंचकृष्णांच्या मूर्ती व श्री गुरुदेव दत्त यांची संगमरवरी अतिशय सुबक मूर्ती आपण पाहत आहोत. रोज दुपारी या ठिकाणी 12 ते 12:30 या वेळेस आरती होत असते. त्या ठिकाणी सुद्धा पंचकृष्णांच्या मूर्त्या स्थापन केलेल्या आपल्याला दिसतात. चरणांकित स्थान आहे. त्याचबरोबर मंदिराच्या डावीकडील बाजूसही पंचकृष्णांच्या प्रतिमा
व भव्य असा साबणी देवारा आपल्याला बघायला मिळतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.